गाडी पाठव 20 मिनिटे आजच्या सभेचे अध्यक्ष मस्के तात्या जवळ आहे होतं इथं शिवाजीराव नेगी साहेब भोसेजी नायकवाडी धनकर सर मारुतरावजी सेंगार विक्रम पांडेताई सेंगारताई जाधवताई सुभाष गंगाराम सर्व शिक्षक वृंद जे आज इथे उपस्थित आहेत उमेदवार राजू सर्वच भावा बहिणी नगरपंचायतीच्या निवडणुकांना अकोल्याचं सगळंच रणमैदान सध्या दुमदुमलंय. रणमैदान दुमदुमावं निवडणूक एक लढाई आहे पण रणांगणाचं तमाशा होऊ नये त्याचं लोकनाट्य होऊ नये. सगळ्यात जर वाईट या निवडणुकीत कोणते चित्र असेल ज्याची चिंता या तालुक्यानं करावी. या तालुक्याचा अशा प्रकारचा महान इतिहास आहे की हा पुरोगामी तालुका चळवळीचा तालुका ज्याच्याबद्दल भरभरून बोलतायत लोक. आज त्या तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांचं चित्र जर आज बघितलं याच्या इतकं वाईट काहीच पण नाही. यानंतर तर काही निवडणुका होणार. ही तर अकोले शहरापुरती मर्यादित निवडणूक आहे. एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर ठरावा अशी निवडणूक आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही सोशल साईटवर गेला आणि हे सगळं चित्र जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की राजकारण किती खालच्या थराला गेलंय, राजकारण किती घाणेरडं झालंय. हे सगळं चित्र तुमच्या लक्षात येईल. एका बाजूने स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय आपण. 15 ऑगस्ट 2022 ला हा देश स्वतंत्र झाल्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहे आणि 75व्या वर्षी लोकशाहीची धिंडवडी निघावे इतकं घाणेरडं चित्र राजकारण्याने रंगवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जी जी निवडणूक येईल त्या निवडणुकीचा वेगळा विचार नागरिकांनी केला पाहिजे. मला माहित आहे मी कुठं बोलतोय. विशेष करून सगळे बुद्धिवादी वर्ग ज्या वार्डामध्ये आहेत तिथं मी बोलतोय. तेव्हा तुमच्या सगळ्या सदसद विवेकाला, तुमच्या बौद्धिक सामर्थ्याला, विचार करण्याच्या तुमच्या क्षमतेला, या सगळ्याला आवाहन करतो मी की स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी नगरपंचायतीची निवडणूक आली. अत्यंत घाणेरड्या पातळीवरची भाषणं सुरू झाली. वादावादामध्ये नको ते व्यापार सुरू झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सदसद विवेकानं मतदान करा. तसं जर घडलं नाही तर काय होईल पुढे जाऊन याचा विचार आपण सर्वांनी करा. हे माझं आपल्या सर्वांना पहिलं विनम्र आव्हान आहे. राजू उमेदवारी दिली तो आमचा भाचा म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून ज्याच्यामध्ये उमेद आहे काम करण्याची. राजकारणाचा पूर्वी रंगच एक होता कोणत्या पण राजकीय पक्षाचा. जो स्वयंसेवक आहे ना तो कार्यकर्ता व्हायचा आणि जो कार्यकर्ता आहे ना तो निवडणुकीचा उमेदवार व्हायचा. अलीकडे बदललंय चित्र सगळं. कालपर्यंत ना समाजसेवेत, कालपर्यंत कुठेच नाही आणि आज तुम्ही राजकारणात जनतेने उमेदवारी दिली म्हणून मतदान करावं ही अपेक्षा. या पार्श्वभूमीवर मला तुमच्या बरोबर बोलायचं आहे. माझी बहीण नानी होत्या, आमचे सोयरे नाना. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला यादव नाना मुंबईत होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा झाली आणि 105 हुतात्मे जेव्हा पडले तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र झाला. 1 मे 1960 ला धारार्थी पडलेले अनेक तरुण हे महाराष्ट्रीयन होते, मराठी भाषिक होते. त्या सगळ्या चळवळीत कडाकोपऱ्यामध्ये असलेले आमचे नाना होते. आमची बहीण नानी
तुम्हा सर्वांना नातं एवढ्यासाठी फक्त सांगतोय की मला त्यांचा मोठेपणा सांगायचा. नानीचा भाऊ या नात्यानं सांगतो आणि कार्यकर्ता म्हणून पण सांगतो. नानीच्या अंत्यसंस्काराचे सगळे विधी भाऊ या नात्याने मी स्वतः केले, जे भावाच्या हाताने करावा लागतात ते. 1978 ला मी राजकारणात आलो तेव्हा नानी बीडी कामगार होते. जेव्हा मी राजकारणाचा झेंडा तालुक्याचा माझ्या खांद्यावर घेतला त्या प्रत्येक चळवळीत नानी पुढे होते, नाना पण पुढे होते. कधी पाणी नाही म्हणून घागर मोर्चा काढला, सगळ्यात पुढे घागर डोक्यावर घेतलेली नानी होती. घोषणा बेबीच्या देठापासून देणारे नाना होते. पिग्मी एजंट म्हणून काम करायचे आणि कुठेतरी कम्युनिस्ट पार्टीचा आमचा तो आवाज ऐकायचे, ते तसंच सोडून द्यायचे आणि घोषणा द्यायला जायचे. मुंबईला आंदोलन झालं तरी हे नाना आमच्या बरोबर होते. सगळ्या आंदोलनाच्या मध्ये, बीडी कामगार आंदोलनाच्या मध्ये सगळ्यांमध्ये अग्रभागी जोडपं कोणतं जर असं विचारलं तर ते नानांनीच. अंगठ्यामध्ये धरलेला त्या झोळीचा जो काही दोर असतो तो अंगठ्याला धरलेला असतो, बीडी कामगार महिलाचा बांधलेला असतो. बिड्या बांधायच्या आणि त्याच वेळेला पायाच्या अंगठ्यानं झोळी हलवीत पण राहायची. तो घागर मोर्चा नेला पांडेसाहेब तेव्हा त्या तहसीलदारच्या पायावर फोडायचा, हा आमचा संदेश होता. अधिकाऱ्यांना पण समजावं एवढीच प्रामाणिक भूमिका होती. तो पायावर टाकणाऱ्या पहिल्या नानी होत्या. मला आठवतंय ते सगळं चित्र एकदा आम्ही बांगडी मोर्चा काढला होता. त्या बांगडी मोर्चामध्ये सुद्धा तिचं त्याचं नेतृत्व करणाऱ्या नानी होत्या. तहसीलदाराला खरं बांगड्या भरण्याचं त्यावेळेचं आयुष्य या तालुक्यातल्या चळवळीत होतं आणि अशा चळवळीत आम्ही काम केलं. त्यात आमचा हा सोयरा आणि आमची भगिनी वयानं दोघे पण माझ्यापेक्षा अधिक, ते पुढे होते. कालपर्यंत ज्यांचं सगळं आयुष्य समाजाच्या साठी दिलंय, कालपर्यंत ज्यांनी समाजाच्या साठी कसली पण अपेक्षा केली नाही, जे देता येईल ते समाजाच्या साठी केलं. कुणाचं लग्न निघालं तरी नानीच पुढे, नवरी वाट्याला लावेपर्यंत तोपर्यंत नानीच राबणार. भावकीत नाही, नात्यात नाही, कोणत्या पण जाती धर्माचे लोक असू द्या, नानी त्याचं कारभार पण त्या लग्नाचं नानीच करतात. काय समाजसेवेची याच्यापेक्षा वेगळी ओळख आहे? समाजसेवा कशाला म्हणतात याची व्याख्या सांगतील का मला? हे याच्यापेक्षा कोणती व्याख्या आहे? अशा कुटुंबातला माणूस जेव्हा आम्ही निवडणुकीत देतोय, ह्या वार्डातल्या तमाम नागरिकांच्या सतसत विवेकाला मी आव्हान करतोय. आयुष्य समाजाच्या साठी वेचलेल्या कुटुंबाच्या तरुणाला मतदान करायचं की नाही हे ठरवा. राजकारणाचा व्यापार करणाऱ्यांच्या पुढे हात फैलवायचा की काँग्रेसच्या हाताच्या वरती ते बटन दाबून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला संधी द्यायची याचा विचार करा. हातची जर काही निघून गेली ना तर ती बाणासारखी आहे, परत येत नाही. राजूला उभं केलंय ते सुद्धा एक आदेश देऊन उभं केलंय, तूच उभा राहा. मागच्या निवडणुकीला पतसंस्थेना नानांना मी संचालक केलं, तेव्हा सुद्धा सगळ्या लोकांना सांगितलं होतं की वय झालंय नानांचं, मला एकदा त्यांना संचालक करायचं आहे. आता सुद्धा मी त्याला सांगितलंय राजूला की तू उमेदवारी कर. मी फार प्रामाणिकपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर माझी मतं मांडतोय. आम्ही हे सगळे उद्योग करून बघितले. अला उमेदवारी दिली, बला दिली, कधी गला दिली. अपेक्षेप्रमाणे काम नाही झालं तिथं. आम्ही बाहेर, आम्ही निवडून दिलेला माणूस आतमध्ये. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो की गाडीवर जर ड्रायव्हर बसवतो ना आपण आणि लांबून आपण बघत असतो ना, तो गाडी कशी चालवावी लांबून सांगतो. असं करून नाही चालत. गाडीवर आपलाच माणूस ड्रायव्हर असला पाहिजे. त्याच्या हातात स्टेअरिंग दिलं ना तरच अपेक्षेप्रमाणे काम होतं. नाही तर मग गंमत व्हायची वेळ आपल्यावर येते. मी हा अनुभवलंय सगळं.
आणि म्हणून राजूला उमेदवारी दिली. आम्ही सांगू त्याचप्रमाणे काम करावं लागेल. आम्ही सांगू त्याच रस्त्यानं जावं लागेल. समाजाच्या साठी तितकाच वेळ द्यावा लागेल. राजकारण कशाला म्हणतात, त्याच्यातला सात्विकता कशात असते. राजकारण सेवाभावानं करावं लागतं. राजकारण एक समाजसेवा आहे. राजकारण करताना द्यायचं, लोकांकडनं घ्यायचं काहीच पण नाही, कधी पण नाही, चुकीनं पण नाही. आम्ही सध्या या भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहेत. संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये माझ्या तोंडून गेलेलं वाक्य आहे जे सगळ्यात सर्वांच्या आज मुखावर आहे. आमच्या बरोबरची सगळी टीम जाहीरपणे सांगते, आम्ही भाऊसाहेब थोरात विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. या तालुक्यात कुणाला दुस्वास करायचा तो करावा. त्याने शहाणपण त्यांनी शिकवलं आणि त्यांनी सांगितलं, ए सुतळीच्या तोड्याला हात नाही लावायचा कधी संस्थेतल्या. तू गेलाय ना निवडून, देण्यासाठी गेलाय, ओरबडण्यासाठी नाही. ह्या जाणीवेतनं आम्ही राजकारण करीत आहोत. ह्या जाणीवेतनं आम्ही आमच्या माणसांना उमेदवारी देतो. ह्या जाणीवेतनं प्रामाणिक राहून काम करतो. ना चारित्र्याला धक्का लागू द्यायचा, ना कुणाच्या गैरव्यवहारामध्ये नखा इतका सुद्धा वाईट सहभाग कधी ठेवायचा. आज पण तालुक्यातल्या तमाम रहितेला मी अनेकदा सांगतो, आमच्या हातून चूक झाली असेल तर जाहीरपणे पण सांगून चुकलंय, पण न कळत सुद्धा चुकणार नाही याची दक्षता बाळगणारे आणि तोच एक विडा उचलून राजकारणात आलेले आम्ही लोक आहोत. मला प्रतिष्ठा मिळवायची, मोठेपणा मिळवायचा आहे, मला राजकारणाचा व्यापार करायचा आहे, मला लोकांच्या हातावर द्यायचंय ते म्हणतील तेवढं आणि मग निवडून जाईल. भोसाहेब आम्हाला सांगायचे, अरे शेतकरी पेरतो ना आणि नंतर वेटाळायला जातो, सोंगायला जातो. आणि हे राजकारणी तेच आहे, निवडणुकीत पेरतात आणि निवडून गेले की मग सोंगतात. असल्या पेरणीला कधीही पण फुलू नका. मग जेवढे प्रश्न आज आहेत ना ते तसेच राहतील सगळे. त्याला दानत असावी लागते प्रश्न सोडवायची. बिगर दानत असलेल्या माणसांचं ते काम नाही. आमच्या नजरेसमोर कुणी व्यक्ती नाही, आम्ही धोरण म्हणून बोलतोय. आम्ही धोरणावर चर्चा करतो, माणसांवर नाही. त्यामुळे जे जे काही आज निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं चाललंय त्याच्यात नगरपंचायत कुठेच दिसत नाही. हा की तो की हा, मी काय केलं, हा म्हणतो यानं काय केलं, हा म्हणतो तू चोर, तो म्हणतो तू दरोडेखोर. हे सगळं वाचताय तुम्ही, मी बोलतोय त्याचं जर काही तुम्हाला तपासायचं असेल तर हे सगळं सापडेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, शिवसेनेचा खासदार, निवडणुकीवर मात्र भाष्य नाही. नगरपंचायतीच्या विकासाच्या प्रारूप आराखड्यावर चर्चाच नाही. जी चर्चा करायची ती फक्त निवडून कसं येता येईल, दुसऱ्याला बदनाम कसं करता येईल आणि त्या बदनामीतनं आपली झोळी कशी भरता येईल, हे म्हणजे राजकारण नाहीये. 1992 ला मी जिल्हा परिषदेला उभा होतो. अकोल्याच्या गांधी चौकात सभा झाली शेवटची, आणि ती सभा संपल्याच्या नंतर मला डॉक्टर देशपांडेंचं तिथंच दवाखाना, त्यांनी मला बोलवलं. मला म्हटलं, मधुकर तुझं भाषण मला आवडलं. त्यांच्या समोर जे औषधांची नावं लिहून देण्यासाठीच जे प्रिस्क्रिप्शन लेटर असतं, तुम्ही सगळी शिक्षक मंडळी आहे, त्यांनी एक रेष उडली. ते म्हणे, ही बघ, ही रेष विरोधी उमेदवाराची, ती रेष तू कुठेच पण फुडली नाही, पण तुझी रेष अशी उडली की त्या रेषेपेक्षा ती कितीतरी लांब आहे. आपल्या चारित्र्याची, आपल्या कर्तृत्वाची, आपल्या वागण्याची, आपल्या संवेदनाची, आपल्या सदाचाराची तीच रेष अशी ओढावी की ती त्यांच्यापेक्षा लांब असेल. पण कुणाला बदनाम करून राजकारण करावं हे आपलं काम नाही, हा आपला धंदा नाही. पण जे काही चाललंय ते तुमच्या समोर मांडलं पाहिजे. ज्यांना स्वार्थाचं राजकारण करायचंय, ज्यांना व्यापार करायचा आहे, ज्यांना प्रतिष्ठा मिळवायची आहे, ते लोक हे सगळं करतील.
पण ज्यांना समाजसेवाच करायची आहे ते लोक आपल्या मूल्याच्या रस्त्यावरनं जरा पण हटणार नाही, कधी पण हटणार नाही. आम्ही त्याच रस्त्यानं चाललेले लोक आहोत. तमाम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फार धीरानं, फार विचारपूर्वक काँग्रेस पक्ष आम्ही पाहतो. तो देशात पण आहे, तो राज्यात पण आहे आणि तो ह्या तालुक्यात पण आहे. आदरणीय नामदार थोरात साहेब आमचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे, आम्ही त्या इतिहासाचे आत्ता पायी खूप पाहतोय. पांडेसाहेब सांगत होते काँग्रेसच्या बद्दलच. मी आमच्या माता भगिनी आहेत तुमच्यासाठी सांगेल, थोडासा विषयांतर करू. इंदिरा गांधींनी देशासाठी सर्वस्व केलं, छातीवर गोळ्या घेतल्या. फार एक छोटस रूपक आहे त्यातलं. स्वर्ग हे रूपक आहे, दृष्टांत आहे. फक्त समजावा म्हणून ते तो दृष्टांत. इंदिरा गांधीच्या स्वर्गवासानंतर त्या स्वर्गात गेल्या आणि महात्मा गांधी तिथं भेटले. बापूजी विचारतायत इंदू, ते इंदिरा गांधींना इंदूच म्हणायचे. इंदू कसा चाललाय आपला देश? प्रचंड प्रगती झाली असेल, आपला देश समृद्ध देश झाला असेल. इंदिरा गांधी उत्तर देतात, होय आपला देश समृद्ध झाला, त्याची प्रगती झाली. बापूजी तुम्ही नथुरामाच्या एका गोळीने इथं आलात, मी मात्र 100 गोळ्या अंगावर घेतल्यात आणि मग आले. इथपर्यंत विकास आपल्या देशाचा झाला. इतक्या गोळ्या खांद्यावर घेऊन गेलेल्या इंदिरा गांधी त्यानंतर परत सगळा हा जो देश चालवण्याचा म्हणून जे काही मेना आहे तो कुणाच्या खांद्यावर द्यायचा? त्यावेळेला तमाम देश पातळीवरचे काँग्रेसजन एकत्र आले आणि वैधव्य आलेल्या सोनिया गांधींना सांगतायत, राजीव गांधींच्या मृत्यूनंतरच सांगतोय. आणि हे सगळे सांगतायत की सोनियाची इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरच सांगतोय. सोनियाजी देशाला आता परत एकदा गांधी परिवाराचीच गरज आहे. आम्ही तमाम ह्या देशातले काँग्रेसजन आपल्याला विनंती करतोय, राजकारणापासून शेकडो किलोमीटर दूर असलेले राजीव गांधी होते, पायलट होते. या देशाला आता राजीव द्या, काँग्रेसला नेता द्या आणि ह्या देशाला नेता द्या, पंतप्रधान द्या. राजीवजींना काँग्रेसच्या राजकारणात आम्हाला द्या. सोनिया गांधींचं त्यावेळेच वाक्य आहे, फार भावनाविवश वाक्य आहे. त्या म्हणतायत हे तमाम काँग्रेसजन माझ्याकडे राजीव मागत नव्हते, ते माझं कुंकू मागत होते. पण होय मला ते द्यावंच लागेल, कारण तीच गांधी परिवाराची परंपरा आहे. आणि त्यानंतर राजीव गांधी पण कामी आहे. ही परंपरा घेऊन जगणारा एक वर्ग असतो, हे मला तुम्हाला सांगायचं. पण अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी शक्ती उभी करायची की नाही हे समाजाला ठरवलं पाहिजे. हे आपलं काम आहे. आपण जर त्यांना बाजूला ठेवायचं आणि राजकारणी अतिशय घाणेरडे असं आपण म्हणायचं, केवळ निर्भस्तनात करू नका, वाईटाकडे वाईट म्हणून बोट करा आणि चांगल्याला चांगलं म्हणा आणि त्याच चांगल्याला संधी द्या. यासाठी इतक्या लांबून लांबून बोलत मी तुमच्यापर्यंत आलोय. या सगळ्या दृष्टीने या निवडणुकीच्या मध्ये विचार केला पाहिजे. नगरपंचायतीची निवडणूक तुम्ही म्हणाल राजकारण सांगताय फार दूरवरचं, राष्ट्रीय पातळीवरचं. नगरपंचायतीचं पण बोललं पाहिजे आपण. खासदार काय करतो बऱ्याच वेळेला आपण विचारित नाही, आमदार काय करतो बऱ्याच वेळेला आपण विचारित नाही. पण ग्रामपंचायतीचा मेंबर असू द्या, सरपंच असू द्या, अगर नगरपंचायतीचा नगरसेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या, यांना पहिल्यांदा जात आपण विचार आणि तो विचारलाच पाहिजे. पण त्याचं एकमेव कारण हे आहे, आमच्या माय भगिनींनो, त्याचं एकमेव कारण एक आहे, तुमच्या दैनंदिन गरजांशी नगरपंचायतीचा संबंध आहे. तुमच्या घरातलं दररोजचं पाणी, ते पाणी वेळेवर यावं, ते शुद्ध असावं, नियमितपणे यावं, नियमितपणे यावं. संगमनेर कारखान्यावर उपाध्यक्ष होतो आणि मला ड्रायव्हर होता जसा, तो मला सकाळी गाडीने घ्यायला यायचा.
तेव्हा ते या तालुक्यातले लोक असं म्हणायचे की ही गाडी मधुकर नवलेला घ्यायला चालली ना की घड्याळ लावून घ्या आपलं इतक्या वेळेवर. तद्वत त्याच वेळेला पाणी आलं पाहिजे, गरजे इतकं पण आलं पाहिजे. ही निकड जी काही दररोजची आपली आहे ती नगरपंचायतीतून सुटणार आहे. घराच्या पर्यंत रस्ता हवा आहे, नगरपंचायतीचं काम आहे. विद्युतीकरण व्हावं, नगरपंचायतीचं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ड्रेनेज पद्धतीचं सगळं, सांडपाणी असेल, पावसाचं पाणी असेल, हे पाणी वाहून जाईल अशा प्रकारचं काहीतरी एक यंत्रणा, ही सगळी कामं तर नगरपंचायतीची आहेत. शिक्षणाच्या सुविधा असाव्यात, वयोवृद्ध माणसांच्यासाठी पार्क असावे, ओपन स्पेस मध्ये मुलांना खेळण्याची जागा असावी, ग्रंथालय असावं. मी असावं बोलतोय. तुम्हाला पाहायचं असेल तर 20 किलोमीटरवर संगमनेर नगरपालिकेत पहा. मी सांगतोय त्यापेक्षा उत्तम रीतीनं अधिक चांगलं दिसेल. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं, पण आपण कुणाला निवडून देतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आपण कुणाला आपलं मतदान करतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बटनावरती प्रेस लावला म्हणजे निवडणूक नाही, म्हणजे मतदान नाही. विचारपूर्वक त्याच उमेदवाराला संधी द्यायची आहे, म्हणून ते बटन दाबलं तरच ते मत काढले लागतं. या सगळ्याशी बांधिलकी स्वीकारतोय हे जाहीरपणे आज आम्ही ठामपणे तुमच्या सर्वांच्या समोर सांगतोय. तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी सांगतोय, राजेंद्र नायकवाडी निवडून गेले म्हणजे आमचं काम संपत नाही. आमचं काम वाढतंय, आमचं काम अधिक वाढतंय. आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये तर ते वाढवायचं आहे. अंगावर जबाबदारी घ्यायची आहे. ती घेण्यासाठी आम्ही सगळेच जण आपला खांदा द्यायला पुढे आहोत. तुम्ही आमचा उमेदवार निवडून देणार की नाही हे तुम्ही ठरवा. हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. गेले 2 महिने आम्ही इथे येतोय. मला माहिती आहे किती रस्त्यांचे वाद आहेत, ते मिटले पाहिजे. त्या रस्त्यासाठी निधी आहे, तो निधी खर्च झाला पाहिजे. इथं किती पाणी साठतंय हे काही मला प्रत्यक्षात येऊन कोणीतरी सांगावं असं नाही. मी या सगळ्या अनुभवातून जातोय. या प्रभागाची सगळी रचना पण मला माहित आहे. 17 प्रभागापेक्षा हा एक वेगळा प्रभाग आहे. ती रचनाच वेगळी आहे. पश्चिमेला 2 टेकड्या आहेत, एकीवर नवलेवाडीचं राज्य आणि एकीवर धुमाळवाडीचं राज्य. ह्या बाजूला पण उंचवटा आहे, टेकडी आहे, आणि ह्या बाजूला उत्तरेला पण टेकडी आहे. आणि मध्येच जो वाल आहे तो आग. समस्या खरंच गंभीर आहे. पाणी वाहूनच जात नाही. कुठेतरी चुकीचे पाईप टाकले गेले धुमाळवाडी अकोल्याच्या रोडला. तो हवाई प्रवास झालाय पाण्याच्या पाईपांचा. त्यानं काही पण होणार. निसर्ग जे बोट दाखवतो ना, त्याच निसर्गाच्या वाटेनं बाय ग्रॅव्हिटी ते पाणी काढून न्यावं लागेल. सगळ्यात अवघड काम आहे. महत्वाचं म्हणजे आमदार साहेब सांगतायत सारखं का मी 12 कोटी दिले, मी 14 कोटी दिले असतील त्यांनी. त्याच्याबद्दल आमची ते खोटं बोलतात असा दावा नाही. पण 12 आणि 14 कोटीनं काही पण होत नाही साहेब. एका ग्रामपंचायतीचं बजेट 25 कोटीच आहे. या नगरपंचायतीचं बजेट काही शेकडोत लाखात असायला पाहिजे. नुसता हा वाढ घेतला तरीही सुद्धा निसर्गतः ड्रेनेज सिस्टमनं हे पाणी जर वाहून न्यायचं असेल तर तुम्हीच विचार करा की किती कोटी रुपये लागतील. मग 12 कोटीच्या आणि 14 कोटीचं तुम्ही भूषणानं सांगत असाल तर याचा अर्थ अजून तुम्ही अकोले नगरपंचायतीचा प्रत्येक वाढ समजूनच घेतला. इथे एका वार्डाला सुद्धा ते अपुरे पडतील, तरी सुद्धा अपुरे पडतील. तेव्हा निधीची उपलब्धता करणं याचा विचार पण नागरिकांनी या निवडणुकीत करावा. कोण आहे यांच्या पाठीस? आम्ही जाहीरपणे सांगतोय, काही पण न लपवता आणि काही पण न झाकून ठेवता, खोटं पण नाही, प्रामाणिकपणे सत्य सांगतोय. आम्ही बोलतो ते आदरणीय आमदार थोरात साहेबांच्या त्यांनी दिलेल्या आदेशानं बोलतोय. मागच्या 13 जागांची निवडणूक झाली. एसटी स्टँडच्या जवळ सभा झाली. आपल्यातले काही लोक असतील
त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे नगरसेवक निवडून द्या. मी या राज्याचा मंत्री तुम्हाला शब्द देतो की तुम्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून द्या. या नगरपालिकेचा नगरपंचायतीचा चेहरा मोहरा मी बदलून टाकतो. त्यासाठी आवश्यक निधी मी देतो. निधी आणावे लागतात. निधी देणारा पण असावा लागतो. निधी देणारा पण असावा लागतो. निधी देणारा आहे आणि त्याच्याकडून निधी येतील म्हणून ठामपणे बोलतोय आम्ही. हे भाषण मुळीच समजू नका, कृपा करून समजू नका. मी वस्तुस्थिती तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर आणून देतो. मी प्रत्येक ठिकाणी एक उदाहरण देतो. ते उदाहरण परत इथं देण्याचा मोह मला होतोय की बंगलो पद्धतीचे काही घरं होते, त्याला बंगलो सोसायटीच म्हणायचे. सगळे बंगले सारखेच, त्यांच्या पुढचा पोर्च पण सारखाच. दिवाळी संपली होती, तो भाऊबीजेचा दिवस होता. आमच्या त्या आईसाहेब मायासाहेब बहीण बाहेर आली आणि तिने बघितलं की उजव्या बाजूच्या या बंगल्याच्या पोर्च मध्ये एका गाडीची पूजा करते महिला. यांची मैत्रीणच होती, पूजा करते. याने इकडून लांबून विचारलं, बेटेची पूजा करताय गाडीची, गाडी घेतली ती काय? तेव्हा ती माय म्हणते, अरे बाई मी कसली गाडी घेईल, भाऊबीज आहे ना, भावानं भेट दिली. याच मुद्द्यावर मला तुमच्या बरोबर बोलायचं. देणारा असेल निमित्त भाऊबीजेच, पण देणारा असेल असा भाऊ मागा, असा भाऊ मागा, तरच गाडी दारात येते. निधी देणारा सक्षम असेल तरच हे सगळे प्रश्न सुटतील. नगरपंचायतीच्या फक्त नगरपंचायतीच्या फंडातनं हे काम होणार नाही. त्याला स्वतंत्र निधी आणावा लागेल तरच ही कामं होतील. आणायचा असेल निधी, काही न मागता राजूला मतदान करा. निवडणुकीत फक्त मतदानाच्या बदल्यात निधी घ्यायचा असेल तर मग हे पाणी जाणं पिणं केवळ एक स्वप्नरंजन ठरेल. अधिकारानं माणूस निवडून द्या, अधिकारानं काम सांगा, जाग विचार, जाग विचार. आणि नाहीच त्या नगरसेवकानं दुर्लक्ष केलं तर आम्ही पण त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक सभेत आम्ही जाहीरपणे सांगितलं, तिकडे वोट करणार नाही नगरसेवकाकडे, त्याच्यावर लक्ष तर ठेवूच, काम करून घेऊच, पण आम्ही पण त्याला जबाबदार आहोत. रिस्पॉन्सिबिलिटी आमची पण आहे. आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते ती जबाबदारी जाहीरपणे घेतोय. वार्ड क्रमांक 14 मध्ये जाहीरपणे घेतोय. काँग्रेसचा उमेदवार निवडून द्या, या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आम्ही घेतोय. मग कितीही पण अडचणी असू द्या, ती सोडवण्याची आम्ही आमची. सगळे 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 लोक इथं जे आहेत, मेळाव्यात म्हटले त्याप्रमाणे आपण सगळे शेतकरी आहोत. नोकरीच्या निमित्तानं आपण सगळे इथं आलोय. आपल्या सगळ्यांच्या सौभाग्यवती सुद्धा सर्व्हिस करताय. नागरी समस्यांचे प्रश्न सगळ्यात महत्वाचे असतात. दोघेही नोकरीवर जर आनंदात जाणार आणि परत येणार असतील तर हे सगळं सोडवणारा नगरसेवक द्या. नाही तर मग घरी आलेलं चिडचिड, जाताना पण चिडचिड. मग मात्र नंतर मग हे सगळं आपल्याला आठवतं. आमचं तर नक्कीच आठवेल. आम्ही हे सगळं आगाऊन तुम्हाला सांगतोय. धोक्याचे लाल कंदील उभं करणं आमचं काम आहे आणि ते कंदील हटवणं, फेकून देणं आणि हिरवा कंदील हातात धरणं तुमचं काम आहे. फक्त एका उमेदवाराच्या चिन्हावर बटन दाबून. म्हणून तेच मुद्दे पण वेगळ्या पद्धतीने मी आपल्या सर्वांना सांगतोय. ही संधी आहे. आम्ही सर्वच जण ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. निवडणूक 18 तारखेला आहे. राजूला निवडून द्यायचं ही आमची मागणी आहे आणि तुम्ही त्याला निवडून द्यावं. हे सगळी कामं आम्ही आमच्या शिरावर जबाबदारीने घेतोय. हा आमचा शब्द आहे. हा शब्द देऊन आज आम्ही इथून जातो. विचार आपला आपण करा. मला हे सगळं समजतंय की आपण मध्यवर्ती आहात. इथं कोणी अतिक्रमण केलं तर तुम्ही काय बघणार नाही. आपल्यामध्ये शेवटी जो तो त्याची सर्व्हिस त्याच्या कामात. हा रस्ता कोणी ज्या ठिकाणी अडला, तिथं कोणीतरी अतिक्रमण केलंय, इथं पाण्याचा प्रश्न आहे,
अशा अनेक समस्या आहेत. म्हटलं तर पाण्याची टाकी उशाला आणि कोरड पहिली घशाला कुठं तर ती सगळ्या सभोवताच्या प्रभातात. माळी थांबला पण आम्ही त्याही वेळी